उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी नाचणी खातात कारण शरीराला थंडावा देते. आज आपण नाचणीचा खुसखुशीत असा उत्तप्पा बनवला आहे. तेही दही, सोडा, इनो न वापरता मस्त असा जाळीदार उत्तप्पा बनतो. चला तर पाहूया. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता. मी 2 वाट्या नाचणीचं पीठ घेतलं आहे. त्यात 2 चमचे रवा, थोडासा क्रिस्पी होण्यासाठी आणि 2 चमचे बेसन. आता यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार भाज्या घालता येतात. कुठल्याही भाज्या घालू शकता. मी गाजर, पत्तागोबी, मेथी आणि कांदा बारीक कट करून घातला आहे. तुम्ही हवं तर कोथिंबीर, अजून शिमला मिरची वगैरे ॲड करू शकता. काहीतरी पौष्टिक खायचं असेल आणि पटकन खायचं असेल तर हा उत्तप्पा नक्की ट्राय करून बघा. मुलांनाही चांगला आहे. आता मी 2 चमचे धने पावडर टाकलं आहे, थोडेसे चमचाभर जिरं, पाव चमचा हळद आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट किंवा तुम्ही हिरवी मिरची वापरली तरीही चालेल आणि चवीनुसार मीठ. आता हे संपूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचे. ऐन वेळेला झटपट बनवायचं असेल तरीही बनेल आणि जर तुमच्याकडे भाज्या नसतील तर फक्त कांदा टोमॅटो टाकला तरीही चालतं. मस्त क्रिस्पी असा उत्तप्पा तयार होतो घरच्या साहित्यामध्ये आणि नाचणी पौष्टिक आहे. जर तुमच्याकडे नाचणी नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ वापरा. पाणी एकदम नका टाकू, थोडं थोडं करत पाणी वापरा. ज्वारीच्या पिठाचाही सेम याच पद्धतीनं उत्तप्पा बनवला तेही छान बनतो. तुम्हाला दही वापरायची गरज नाही ना, सोडा वापरायची गरज नाही आहे. हे पहा, इतकं घट्ट पीठ ठेवा, खूप पातळ पीठ नका करू. आणि आता तव्याला थोडंसं तेल लावा. जर तुम्हाला डाएट करायचं असेल त्या तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तुम्ही तेल नका वापरू. हे पहा, घट्टसर पीठ केलं आहे, त्याच्यामुळे हळूहळू पसरून घ्या. तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवा आहे त्यानुसार. आणि ह्याला मस्त छान जाळी पडते आणि मुलांनाही खायला पौष्टिक आहे. सर्वांसाठी झटपट टेस्टी पौष्टिक असा नाश्ता तयार आहे. तुम्ही नाश्त्यासाठी किंवा डिनरसाठी बनवू शकता. आपण यात मसाले घातलेत त्याच्यामुळं खूप जास्त चटणीची आवश्यकता नाही. असंही खाऊ शकता लोणच्यासोबत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.